हॅलो मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस. मी पूजा वाहाग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वी इतिहास प्रकरण दुसरे, भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. आणि या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबटिंब होते. राजीव गांधी. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते. त्यामधील दुसरा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब यांना हे होते. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन होते. प्रश्न पहिला ब आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यामध्ये आपल्याला काही जोड्या दिल्या आहे, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर पहिली जोडी आहे इंदिरा गांधी आणीबाणी. दुसरी जोडी आहे राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा. तिसरी जोडी आहे P.V. नरसिंह राव आर्थिक सुधारणा. चौथी जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग. तर यापैकी चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामधील पहिलं आहे जागतिकीकरण. त्याचं उत्तर आहे पहिला पॉइंट, जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे, म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे. दुसरा पॉइंट, जागतिकीकरणामुळे आपल्याला आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रण नष्ट झाली. आर्थिक उदारीकरण घडून आले. तिसरा पॉइंट, जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. यामधील दुसरा प्रश्न आहे धवल क्रांती. उत्तर पहिला पॉइंट, स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. दुसरा पॉइंट, डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आळंद येथे दुग्ध प्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली. तिसरा पॉइंट, डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्ध उत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. यालाच धवल क्रांती असेही म्हणतात. प्रश्न तिसरा अ आहे मित्रांनो, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. याचे कारण आहे, आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून काँग्रेसचा पराभव झाला. 1977 साली मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे फार काळ टिकले नाही. यामधील दुसरा प्रश्न आहे, अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर, कारण 1960च्या दशकात शीखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानी राज्याची मागणीसाठी आंदोलन सुरू केले
पाकिस्तानचा पाठिंबा असल्यामुळे या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. त्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कर पाठवावे लागले. प्रश्न तिसरा आहे, भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. त्याचं उत्तर आहे, कारण ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगाचा ह्यास झाला होता. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती. आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था आणायची होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न तिसरा ब आहे मित्रांनो, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलाचे कसे ठरले? तर याचं उत्तर आहे, जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलाचे ठरले. पहिला पॉईंट, सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. दुसरा पॉईंट, पी.व्ही. नरसिंहराव मंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. तिसरा पॉईंट, याच काळात राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐनीवर येऊन पुढील काळातील त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले. यामधील दुसरा प्रश्न आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? त्याचं उत्तर आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेची सुरुवातीपासूनच काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. दुसरं आहे आर्थिक स्वावलंबन. तिसरं आहे सामाजिक न्याय आणि चौथा आहे समाजवादी रचना. प्रश्न चौथा आहे मित्रांनो, पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. इथे आपल्याला एक तक्ता दिला आहे. त्यामध्ये एका बाजूला भारतापुढील आव्हाने आणि दुसऱ्या बाजूला बलस्थाने आहे. तर भारतापुढील पहिलं आव्हान आहे भारत-पाकिस्तान युद्ध. बलस्थान आहे विविधतेतही एकता. दुसरं आव्हान आहे दारिद्र्य. बलस्थाने आहे नियोजनबद्ध विकासाचे धोरण व औद्योगिकरणावर भर. तिसरं आव्हान आहे शेजारील राष्ट्राची घुसखोरी व आक्रमणे. बलस्थान आहे अण्वस्त्र सज्जता. फुटीरवाद. चौथं आव्हान आहे फुटीरवाद. बलस्थान आहे सशक्त लष्करी ताकद. अशा प्रकारे मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय आपला पूर्ण झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्वाध्यायासोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.